विद्यमान आमदारांचा व्यक्तिगत विचाराचा सन्मान करतो, परंतु जो व्यवहार आहे, जो अयोग्य व्यवहार आहे, त्या अयोग्य व्यवहाराचा विरोध आणि निषेध करतो. या बेलापुर विधानसभा क्षेत्र से एनसीपी शरद पवार और महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संदीप नाइक के धुआंधार चुनावी प्रचार के बीच उनके समर्थन में आयोजित जाहिर जनसभा में सुप्रिया सुळे ने मौजूदगी दर्शाकर स्थानीय विधायक पर कटाक्ष किया था. इसी बीच मौजूद पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत ने भी उन्हीं विधायक पर कटाक्ष किया है. उन्होंने कहा कि स्थानीय विधायक ने हमेशा ही महिलाओं का अपमान किया. दशरथ भगत ने कहा कि जो विधायक अभद्र भाषा का इस्तेमाल करता है, आखिर बीजेपी बार बार उन्हें उम्मीदवारी देकर क्यों अपने तत्वों के खिलाफ जा रही है. 10 वर्षे या शहराचा जो अपमान, जो विकासाची माती केली, महिलांचा अपमान, पण खरंच मी महिलांना जे विद्यमान आमदाराला बोलत नाही, त्या व्यक्तिगत स्व बोलत नाही, नाहीतर होईल का महिलांचा अपमान केला. आम्हाला महिलांचा अपमान करता अधिकार अजिबात नाही. आम्ही सन्मान करतो. आम्ही महिलांचा सन्मान करतो. पत्रकार बंधू इथे बसलेले आहेत, नागरिक इथे बसलेले आहेत. आम्ही महिलांचा सन्मान करतो. आम्हाला अपमान आधीच पूर्ण करणार नाही, आम्ही सन्मान करतो. परंतु आम्ही त्या विद्यमान आमदारांचा व्यक्तिगत विचाराचा सन्मान करतो, परंतु जो व्यवहार आहे, जो अयोग्य व्यवहार आहे, त्या अयोग्य व्यवहाराचा विरोध आणि निषेध करतो. या ठिकाणी चुकीचा व्यवहार आहे. सगळे रिपोर्ट चुकीचे, विरोधात रिपोर्ट. 10 वर्ष कोणाला जवळ घेतले नाही. मी जिंकून आलो, मीच मत, माझीच मत, मीच आणि मीच. परंतु या ठिकाणी पुन्हा पुन्हा उमेदवारी देण्यासाठी जे पक्षाचे तत्व ज्यावेळेला बाजूला ठेवले जातात, त्यावेळेला या ठिकाणी पक्षाला सुद्धा वाटतं की चुकीचं काहीतरी घडतंय म्हणून. आणि या ठिकाणी जो काही अभद्र शब्द, अपशब्द वापरले जातात, त्यामध्ये जे काही सन्मान्य नगरसेवक आहेत, त्या सन्मान्य नगरसेवकांना, नागरिकांना सोडले नाही. काहीतरी आता व्हायरल होतो व्हिडिओ, चॅनल व्हिडिओ चालू आहे, आता काहीतरी व्हायरल व्हिडिओ होतोय. ती व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघू शकता आपण त्या ठिकाणी, आणि ती सोशल मीडियावर देखील व्हायरल होतोय. ब्युरो इनपुट, EW नेटवर्क.